कुठे जाशील? पोरं हट्ट करतील तर घर सोडून जाशील? घरातले प्रश्न घराबाहेर सोडवायचे नसतात. जा, आज जा. ये बघ, समद्यांना आपल्या विरोधात करशील तर भाषे उलटे पडतील. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा तू समद्यांची माफी माग आणि पिरमाने वाग, समजलं? चल, माफी माग समद्यांची. सांभाळ तुझ्या पोरांना. मला पोरबाळ नाही आहे म्हणून कदाचित त्यामुळं पोराच्या रागाला विरोध समजत होते. मला माफ करा ताई, मला माफ करा. हे बघा, तुम्ही माफी नका मागू. तुम्ही आमची आई आहे. आम्ही समजे तुम्हासनी आमची आई मानतो. अन जसे दिस जातील भीमन आनंद बी तुम्हासनी स्वतःची आई मानतील. बस फक्त ते एवढंच की भीमवर आमचं प्रेम आहे. आमचं त्याच्या बिगर मन नाही लागत. आणि ही बाप भीमची वती म्हणून आमसनी राग आला. आमसनी माफ करा. आमसनी माफ करा आई. वय आई, माफ करा आमसनी. मंजुळा, तुझा आज जाऊन स्वयंपाकाची तयारी करा. जा. वय. भीम, भीम. महाराज, भावा बहिणींमध्ये त्या चिरकुट भीमरावच्या सर्वात जवळचं कोणी असेल तर तो हा आनंद आहे. होय महाराज, या आनंदला मार्गातून बाजू करायचा काहीतरी उपाय सांगा महाराज. उपाय सापडला. जा, बोलवा तिला. अगं ए चंद्रकला, इकडे. महाराज तुला बोलवतायत. नमस्कार महाराज. आनंद भीमरावाला शोधायला एकटाच गेलाय. तुम्ही एक काम करा, ज्यामुळे आज नंतर तो आनंद दुसरं काहीही करायला वाचता कामा नये. काय करावं लागल मला? त्याच्या जवळ जा आणि सांगा त्याला भीम, 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 भीम. आनंद, आनंद बाळा. आताच ना म्या 2-4 माणसांना बोलताना ऐकलं का भीम आहे ना त्या कोरड्या नदीच्या जवळ हाय. खरंच? माहिती नाही, पर मी ऐकलंय. ठीक आहे, मी बघतो. लय भारी चंद्रकला. आता पुढचं काम आम्ही सांभाळतो. भीम, भीम, भीम.
कसं काही कापलं दाखव. अरे भावांनो, ही अफवा आहे की समजे जण उगाच खोटं बोलतात की भीमराव गावच्या स्पृश्य जातीच्या लोकांविरुद्ध आवाज उठवत असतो? वय याचे हात एवढे नाजूक आहेत की जरा कुठल्या बी गोष्टीला हात लावल्यावर हात कापतो, तर हा काय माणसांच्या काट्या थांबवित असेल? काय भीमराव? शांत बसा. जा आपापलं काम करा. बाबा, जेव्हा बी जखम व्हायची, दुखायला लागायचं किंवा आनंद व्हायचा, तेव्हा समद्यात आधी आनंदाची आठवण यायची. आणि तुझा आनंद आता जास्त काळजीत होता. कमीत कमी त्याच्यासाठी तरी घरला चल. नाही बाबा, घरला जायचं नका बोलू. ठीक आहे, पण मी अभि तुझं काम करतो. पण बाबा. भीम, मला माहित आहे एका बापाच्या नात्यानं तुम्हाला काम नाही करू देणार. कमीत कमी ह्या नात्यानं तरी काम करू दे. का एका पोराला काम करायचं आहे आणि एका म्हाताऱ्याला त्याच्या कामात मदत करायची आहे. आणि जर हे बी पटत नसेल तर एक कामगार दुसऱ्या कामगाराची मदत करतो आहे. यामध्ये तर तुला काही अडचण नसेल ना? जा. आनंद दादा, मला माहित आहे का समद्यात जास्त अस्वस्थ तूच असशील, पण तरी बी मी तुझ्याकडे नाही येऊ शकत. मला माफ कर. माहित नाही आनंद कुठे गेलाय ते. मला तर वाटतंय की भीमला शोधत शोधत तो भी घरातनं निघून गेला आहे. ए बाळा! काय माहिती तुझ्या भावाला आनंदला महाराजचा सराप लागला असेल आणि त्यो कुठेतरी मरून पडला असेल. काय झालं? अरे व्हायचं काय आहे, वाटतंय आता तुझी 7:30 सुरू झाली आहे रामजी. भीम तर गेलाच होता, आता आनंद पण बेपत्ता झाला आहे. बेपत्ता झाला म्हणजे? हे लोक काय बोलताय? बाबा, आम्ही भीमला शोधून शोधून थकलो म्हणून घरला आलो, पण अजून आनंद दादा घरला नाही आला. ठीक आहे, मी आहे तो शोधून झाला. कुठे जात आहेस रामजी सकपाळ? तो पण नाही भेटणार. तो भेटो अगर ना भेटो तुमचा काय संबंध? तुम्ही जावायत ना. अरे रामजी, कुठं जावं? तुम्हा लोकांनी असं चिंतेत बघून ना लई मज्जा येते. एवढी मज्जा दुसऱ्या कुठल्या कामात येतच नाही बघा. जा, शोधून ये तुझ्या पोराला आनंदला, आणि जेव्हा तू थकून भागून घरला येशील ना, तेव्हा आम्ही परत येणार. ह्यो प्रश्न विचाराया आणि मजा घ्यायला का आनंद भेटला का मरून पडला. भेटला काय? चौथाच घरला आला. आनंद 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 सावकाश. चल चल. आनंद, काय झालं बाळा? कसं झालं समद बाळा? बाबा, आज मला भीमनं वाचवलं.
भीम तुला भेटला होता का? नाही बाळदादा, त्यो भीम आहे, पण आज मला समजलं त्याची प्रत्येक गोष्ट जीवन रक्षक असते या. पर भीमराव तर त्या येळी आजूबाजूला नव्हता. म्या काही समजलो नाही. बाबा, आज मला चंद्रकला काकी बी भेटली होती. जेव्हा मी भीमला शोधत होतो तेव्हा ती आली आणि मला बोलली की आताच ना म्या 2-4 माणसांना बोलताना ऐकलं का भीम आहे ना त्या कोरड्या नदीच्या जवळ हाय. तेव्हा म्या त्यासनी विचारलं, तुम्ही खरं बोलताय काय? तेव्हा त्या बोलल्या की वय. मग म्या तिकडं गेलो. तोंड लपवून मारणारा माणूस जेव्हा मला मारत होता तेव्हा मला आठवलं जेव्हा मी या माणसांपासून घाबरत होतो तेव्हा भीमनं मला समजावलं होतं, आनंद दादा, तू घाबरू नकस, त्यांच्या संग लढ. अरे भीम, ती माणसं लई ताकदवर आहेत आणि ती मोठी माणसं आहेत आणि आपण अजून लहान पोरं आहोत. जर पकडून मारून टाकलं तर? आनंद दादा, जेव्हा बी असं होईल तेव्हा मरायचं नाटक करायचं, आणि जेव्हा त्यासनी खात्री पटल ना का तू मेला आहेस तर ते निघून जातील, कारण तसल्या लोकांनी फक्त तुमचा जीव पाहिजे. म्हणजे म्या घाबरटासारखं त्यांच्यापासून वाचायला श्वास रोखून ठेवायचा? नाही आनंद दादा, खरं तर श्वास वाचवायचा, जेणेकरून त्यांच्या संग आपण संघर्ष करू शकू. त्याच म्या केलं आणि तिथं वैद्यजींकडे गेलो आणि पट्टी बांधली आणि मग इथं आलो. तसं त्यो तोंडाला कापड गुंडाळून मारणारा माणूस मला या समद्यांमधलाच एक वाटत होता. वाटून काय उपयोग? चला. पण त्या चंद्रकला काकी खोटं का बोलल्या की भीम सुकलेल्या नदीजवळ गेला आहे? काय म्हणायचं आहे तुला? की वहिनीनं तुला मारायचा प्रयत्न केला? जिजाबाई, आधी त्याला काय सांगायचं ते तर ऐक, मग बोल काय बोलायचं ते. वय, हे चांगलं आहे. भीम घरातनं गेला, म्या दोषी आहे. तुला काय झालं, म्या दोषी आहे. या घरातलं प्रत्येक कारणाला म्या दोषी आहे. विचारतो या, निर्णय नाही सांगत आहे, आणि प्रत्येक बोलण्यावर आपला लाचारपणा दाखवायला आणि पुढच्या माणसाला दोषी ठरवणं गरजेचं नसतं या. आनंद, आज जा, तुम्ही समजा आपापली कामं करा. बाबा, पण भीम? तो आता जिथं असेल तिथं असेल. ऐक भीम, इकडे. हे सगळे दिवे विझवून इथे झोप तू. वय शेठजी. घाबरणार तर नाहीस ना? नाही. भिवा, तू तर मोठा झालास. मोठा झालास आणि समजूतदार बी. तुला आठवतंय भिवा, आधी छोटीशी जखम झाली, जरा रक्त काय आलं तेव्हा किती रडायचास? हा, नुसतं वैताग द्यायचास मला. आज तर ठेच बी लागली, दुखलं बी, तरी बी रडला नाही माझा भिवा.
नाहीतर काय, जोवर आई असते तोवर पोराचं रडणं बी चांगलंच असतं. तू सांग, कशी आहेस तू? म्या बरी आहे. चल चल, तू अभ्यास कर. घे, तू अभ्यास कर. मी जाते. हा वय, तू जा, मी अभ्यास करतो. भिवा, तुला एका दिवसाचा पगार मिळाला आहे ना? मग भूक लागली तर काहीतरी घेऊन खा. हा, आता एवढ्या पगारात काय मिळणार आहे? अच्छा, तर मग जेव्हा बाबा घरला जात होते आणि पैक देत होते तेव्हा का नाही घेतलंस? भीम काय जेवत असाल? माझा पोरगा उपाशी राहील तर म्या कसं काय जेवणार? कसला विचार करताय तुम्ही? तुमच्या उपाशी राहण्यानं भीम भेटणार आहे का? जेवून घ्या. म्या जरा बाहेर अंगणात जेवायला जातोया. इथं जरा जीव कोंडल्यासारखा वाटतोय. तब्येत बरी आहे ना भाऊ? हा, बरी आहे एकदम. हरिया जाने रुखड़ा उस पानी का ने, सूखा काठ ना जानई कब हूँ बरसा में. कबीर सोधन साचिए जो आगे को होय, शीस चढ़ाए पोटली ले जात न देखा को. भीम, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोया. जीव. पैक नाही घेतलंस ठीक आहे, पर जेवण तर आणूच शकतो ना. एक बाप आपल्या पोरासाठी एवढं तरी करू शकतो ना. पण माझ्या कमाईतला ह्यो एक काना तुम्हासनी घ्यावा लागल. बाबा, मला माहित आहे का हा एक काना एवढ्या जेवणासाठी लय कमी आहे, म्हणून जेवढं बी आहे समद देतोय. भीमबाळा, हे बाबा, तू काय हे चित्र बोलतोयस? कारण बाबा, कदाचित ह्यामुळं कुठेतरी हेच बरोबर आहे, नाहीतर कदाचित ह्यामुळं का मला समजत नाही आहे का ह्याच्या परीस अजून काय बोललं पाहिजे, किंवा कदाचित ह्यामुळं का काय माहित, तुम्हासनी दुसरं लगीन करायला पाहिजे होतं का नाही.